पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं नालेसफाईचं काम सुरू आहे। आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला महानगरपालिकेचे कर्मचारी जेसीबीच्या सहाय्यानं सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेल्या हुतात्मा पार्कमधील ओढ्यामध्ये नालेसफाईचं काम करत होते। त्यावेळी या कर्मचाऱ्यांना नाल्यात पुरुषाचा शीर नसलेला सडलेला मृतदेह आढळून आला। जुना राजवाडा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला। अंदाजे 40 ते 50 वर्ष वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह असून शीर नसल्यानं पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवण्याचं आव्हान आहे। मृतदेह सापडलेल्या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव कुमार झाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा दुपारपर्यंत तैनात होता। या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसात करण्यात आली असून बेपत्ता व्यक्तींची माहिती संकलित करण्याचं काम पोलिसांकडून सुरू करण्यात आलंय।